This is not good, said Elon Musk, as silver price soar ahead of China's new export rules. Why silver is one of the most important elements on earth. आपण इन्व्हेस्ट करायचं की नाही सिल्वर मध्ये? Yo, what's up guys? Welcome to my vlog. Yeah, educational vlog, whatever it is. Okay, it's a great thing I'm doing. And आजचा हॉट टॉपिक असणार आहे हॉट टॉपिक. It's silver. Silver. Why silver prices are rising? Okay, and then as usual आपण ट्रेडिंग करूया थोडीफार. Yeah, let's see. Yo, तर मग आजचा हॉट टॉपिक स्टार्ट. सिल्वर. ओके, तुम्ही बघू शकताय आज 29 डिसेंबर आज आहे. सिल्वरची प्राइस अराउंड 258, अडीच लाख पर ग्रॅम 258 रुपीज. ओके, सिल्वरने ऍक्च्युअली गोल्ड प्लॅटिनम ह्या मेटल्सला मागे सोडलंय राईज मध्ये. जो स्पीडने वाढलाय ना चार्ट. आय शो यू चार्ट. हे बघा, हा चार्ट आहे सिल्वरचा. अँड हा पॅटर्न आहे. जर आपण बघितलं इथे किती जून 2025 जूनला हा इथे होता 1 लाखावर होता पर केजी. 1 लाखावर होता. तिथून जो बूम घेतला त्याने साप फुल डबल पेक्षाही जास्त झाला. म्हणजे आपण 10,000 घेतले असते 20,000 झाले असते. आपलं लक्ष नव्हतं सिल्वर वाढत चाललाय. चला सांगतो का वाढतोय. वाय सिल्वर इज रायझिंग. आणि अजून वाढणार आहे का? Silver, often nicknamed the devil's metal because of its volatility, has reached record high this year and still has further to run despite a supply crunch. Main scene. Elon भाई आपला काय बोलतो? This is not good, says Elon Musk, as silver price soar ahead of China's new export rules. या वर्षी आपल्याला अमेरिकेचं बघायला भेटलं की अमेरिकेने हे रूल्स काय बोलतात ते टॅक्स इम्प्लिमेंटेशन काय केले. काय बोलतात इम्पोर्ट टॅक्सेस लावले वगैरे वेगवेगळ्या देशांवर वगैरे. आणि आता नेक्स्ट स्टेजला बहुतेक आपल्याला चायनाचा गेम बघायला दिसणार आहे. हे सारे मोठे देश असेच करणार आहेत कांड, बाकीच्यांना रडवणार. तर मग काय, चायना इज चेंजिंग द रूल्स. काय, स्टार्टिंग जानेवारी 1st 2026 China will restrict silver exports. To export silver, companies will now need government licenses. Only large state approved firms qualify. ओके, सीन काय बेसिकली की चायना रेस्ट्रिक्ट करणार आहे एक्सपोर्ट. ओके, एक्सपोर्ट रेस्ट्रिक्ट का करणार आणि त्याचा फरक का पडणार आहे चायनाचा? कारण चायना हा ग्लोबली 4th आहे ऍक्च्युली. मे बी इथे तर लिहिले चायना कंट्रोल्स रफली 60-70%, पण मी सर्च केलं तिथे 4th ग्लोबल एक्सपोर्टर होता चायना सिल्वरचा. पण ज्या प्रकारे एलॉन बोलतो 60-70% म्हणजे खूप हायस्ट झालं ते. चायना इज वन ऑफ द मोस्ट काय बोलतात ते एक्सपोर्टर ऑफ सिल्वर. ओके, मग ते चायना कंट्रोल करेल चायना सिल्वरचे एक्सपोर्ट. समजा ऑफकोर्स मग ग्लोबली सप्लाय मधून कमी होऊन जाईल ना. सप्लाय कमी झाला की डिमांड वाढणार. ऑफकोर्स महागाई वाढेल. डिमांड अँड सप्लाय रूल. ओके, आणि हे करू शकतात ही लोक. चायना म्हणणार आहे की चायनाचा ऍक्च्युअल सीन असा करणार आहे की जे मोठमोठे फर्म्स आहेत गव्हर्नमेंट लायसन्स ज्यांच्याकडे आहेत ती लोक एक्सपोर्ट करू शकतात ऍटलीस्ट 80 टन्स ऑफ अॅन्युअल प्रोडक्शन. जे म्हणजे मोठे म्हणजे लहान, इथे लिहिलं द इफेक्टिव्ह ब्लॉक स्मॉल अँड मिड साईज एक्सपोर्ट्स. स्मॉल आणि मिड साईज एक्सपोर्ट्स ह्या बंद होणार आहेत. ओनली ऍटलीस्ट 80 टन्स ऑफ अॅन्युअल प्रोडक्शन. हे असलं पाहिजे. China controls roughly 60% global. So when China tightens exports, global supply immediately drop. Yes, of course. This is the same tactics China used with rare earth metals. China म्हणजे नेहमी हे करत आलेले. चायना, अमेरिका हे लोक आहे ना काय ते करतच येणार. Silver has been in a structural deficit for 5 straight years. Okay, that means demand is higher than supply ever single. सप्लाय कमी होत चाललाय सिल्वरचा. कारण सिल्वरचं प्रोडक्शन पण कमी होत चाललंय. ऑफकोर्स प्रोडक्शन कमी म्हणजे सप्लाय लिमिटेड झालाय. नवीन प्रोडक्शनच नाही होते. पण ते तसंच राहणार आहे का? नाही, कारण मी शोधलंय काहीतरी.
Mines, silver mining is mostly a product of byproduct. ऍक्च्युली सिल्वर हा बाय प्रोडक्ट आहे नेहमी. म्हणजे कॉपर आणि झिंक मायनिंगच्या वेळी सिल्वर भेटतो असं लिहिलंय या लोकांनी, असं दिलंय. सिल्वर मायनिंग इज मोस्टली अ बाय प्रोडक्ट ऑफ कॉपर अँड झिंक मायनिंग. समजलं? हे माइन करत कॉपर अँड झिंक मायनिंग करताना सिल्वरची अवेलेबिलिटी होते. न्यू माइन्स टेक 10 years. हा, दिस इज द काय सीन झालंय की एक मिनिट इथं दाखवतो. ये सिल्वरचा प्रोडक्शन डिक्लाइन होतं. येस, ग्लोबल सिल्वर माइन प्रोडक्शन हॅज फेस लॉंग टर्म डिक्लाइन्स एस्पेशली इन की रिजन्स लाईक लॅटिन अमेरिका ड्यू टू एजिंग माइन्स. एजिंग माइन्स म्हणजे मायनिंग्सला आता खूप वेळ झालेली आहे. जसं आपल्या बिल्डिंग्स वगैरे पण त्यांना पण खूप वेळ झाले की रिकन्स्ट्रक्ट करावंच लागतं. ऑफकोर्स आता ते वर्क नाही करणार, काही ना काही प्रॉब्लेम्स येणार वगैरे. रिसोर्स डिप्लिशन, माइन क्लोजर्स, माइन क्लोज होत आहेत एजिंग झाल्यामुळे, लिडिंग टू मल्टी इयर सप्लाय डिफिशियंट. ओके, मल्टी इयर सप्लाय डिफिशियंट म्हणजे काय? पुन्हा प्रोडक्शन नाही होणार असं नाहीये, पण ज्या एक्झिस्टिंग माइन्स आहेत त्या रिबिल्ड करायला, म्हणजे जसे आपल्या बिल्डिंग घर आपण रिबिल्ड करतो, रिकन्स्ट्रक्ट करतो, तसंच माइन्स पण रिबिल्ड करावं लागणार. मग त्यांना वेळ लागणार. माइन्स आहे भाई, 10 वर्ष 20 वर्ष लागतील, कितीही वर्ष लागतील. मग तो तेवढा वेळ जो आहे ना रिबिल्डचा वेळ, तेव्हा सिल्वरचा सप्लाय कमी होणार आहे, कारण नवीन प्रोडक्शन होणार नाहीये. ऑफकोर्स तो सीन आहे. म्हणजे इन फ्युचर पुन्हा डिमांड वाढेल, काय सप्लाय वाढेल. Out supply. Despite a small expected rise in the project, supply struggles persists because silver is often a byproduct, meaning output can't easily scale with rising industrial demand from EV solar. म्हणजे जे EV सोलर इलेक्ट्रॉनिक्स लोक बोलतात ना ह्यामध्ये सिल्वरची जास्त गरज आहे त्यामुळे वाढतोय, तसं नाही. फक्त तेवढ्या गोष्टीमुळे नाही, तर मेजर कारण आहे की हे मायनिंगचं मेजर कारण आहे की प्रोडक्शन कमी होत आहे. Okay, let's see. Byproduct nature. Around 70% of silver comes from mining other metals like copper, lead, zinc. Okay, making supply inflexible to silver price spikes. Mine closure and depletion. Major producers like Mexico मध्ये major production आहे. Okay, face declining output as older mines shut down like San Juliana. Older mines shut down. Mines बंद झाले. Simple. Production आहे. Lower ore grades. Mines are finding less silver in the ore, increasing cost to production projected to see slight increase. Okay, around 2% due to some new projects and recovery in Australia, Peru, but this won't meet surging demand. Okay, okay. सीन काय झालंय, प्रोडक्शन प्रोजेक्टेड टू सी म्हणजे इन स्लाइडिंग ड्यू टू सम न्यू प्रोजेक्ट ऑस्ट्रेलिया पेरू मध्ये आय गेस न्यू मायनिंग प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये प्रोजेक्शन आहे की सप्लाय वाढेल अराउंड 2%, जास्त नाही, 2% सप्लाय वाढेल. पण त्याने काय होणार आहे की जो आता सर्जिंग डिमांड आहे, जेवढी आता डिमांड वाढली ना सिल्वरची, ती पूर्ण भरता येणार नाहीये. म्हणून एवढंही सांगता येत नाही की सप्लाय जास्त, काय बोलतात ते, प्राइस कमी होतील वगैरे. द ओव्हरऑल ट्रेंड पॉइंट्स टू अ प्रोजेक्टेड डिक्लाइन इन मायनिंग आउटपुट विथ सिग्निफिकंट ड्रॉप्स एक्सपेक्टेड फ्रॉम मेक्सिको. ओके, म्हणजे बेसिकली कॉमनली हेच आहे की सिल्वरचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे. काही वर्ष हेच बघावं लागणार आहे. सेकंड थिंग, is silver going to be used against lithium ion batteries? यो, लोक म्हणतात की लिथियम आयन बॅटरीज म्हणजे जे EVs आहेत त्यांच्या अगेन्स्ट यूज होणार आहे सिल्वर वगैरे. येस, सिल्वरची मी ऍक्टिव्हली रिसर्च होते, अजून यूज नाही होणार आहे ते, रिसर्च होते. कारण नेक्स्ट जनरेशन बॅटरीसाठी सिल्वरचा डिमांड वाढते असं बोलतात लोक, एस्पेशली सॉलिड स्टेट टाइप्स, टू ओव्हरकम ली आयन बॅटरीज विथ कंपनीज लाईक सॅमसंग. ओके, पण अजून एक सीन आहे जो मी शोधला की दोघांपैकी चिपर काय. लोक बोलतात की EVs मध्ये सिल्वर बॅटरी यूज होणार वगैरे असं तसं हे ते, पण ऍक्च्युली लिथियम आयन बॅटरीज आर चीपर अपफ्रंट एव्हरीडे यूज टू मास प्रोडक्शन पण लिथियम आयन बॅटरीज आहे, सिल्वरचा नाहीये. सिल्वर बॅटरीज लाईक सिल्वर झिंक आर एक्सपेन्सिव्ह ड्यू टू हाय कॉस्ट ऑफ सिल्वर. ओके, कारण सिल्वर महाग आहे, लिथियम बॅटरी आयन बॅटरीज मग कशा काय रिप्लेस होणार. हाऊ कॅन दे रिप्लेस, कारण ऑफकोर्स एका कंपनीला जे स्वस्त भेटेल तेच युजफुल आहे ना, कंपनी तेच यूज करेल. widespread use in phones, EVs. Okay, why lithium ion batteries are often cheaper for now?
widespread use in phones, EVs, etc. Their long life, their long life and rechargeability offer better long-term value despite higher initial cost for some types. Silver supply is more restricted than lithium, impacting prices. Costly, okay. Precious metal. सिल्वर बॅटरीज कॉस्टलियर आहेत. लिथियम आयन बॅटरीज थांब एक मिनिट. लिथियम आयन बॅटरीचा सप्लाय कमी होणार आहे का? जे आपण lithium ion battery production is set for a long term decline. म्हणजे the biggest driver demand continue. So जे सिल्वरची नीड बोलतायत ना, लिथियम अगेन्स्ट लिथियम आयन बॅटरीज रिप्लेस करणार वगैरे, ते मला तरी आय डोंट थिंक सो दॅट विल रिअली वर्क बिकॉज लिथियम आयन बॅटरीज आर cheaper and easily available than silver. Silver is a costlier metal. So yeah, तो कारण नाहीये एवढा, तो मेजर कारण आहे, तो जस्ट ब्लफ आहे. Which even Exin, which conducts more electricity, silver or gold? मला आधीपर्यंत वाटायचं, आता शाळेमध्ये शिकवलेलं की गोल्ड सर्व हायर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, पण नाही. सिल्वर हायेस्ट आहे, सेकंड कॉपर आणि थर्ड गोल्ड असं दिलं इथे. Yeah, the champion conductor is silver. So maybe where electricity is morely needed, तिथे सिल्वर यूज केलं जाईल. या बट सिल्वर इज कॉस्टली. Okay. Ounce. Let's say silver per ounce and ये तो हो गया फिजिकल सिल्वर कोलैप्सिंग. फिजिकल सिल्वर इन्वेंटरीज आर कोलैप्सिंग. This is where it gets serious. COMEX inventories are down 70%. London bonds are down. Shanghai inventories are at 10-year lows. What is inventories? Okay, silver inventories refer to the total available physical silver. Okay, total available physical silver. That bar and location, warehouses. Okay, that's it. So ओके, याच्या कॉमॅक्स इन्व्हेंटरीज आर डाऊन सिन्स 2020. लंडन वॉल्ट्स आर डाऊन. जिथे म्हणजे स्टोअर केलं जातं, जिथे म्हणजे मोस्टली स्टोअर्ड होते सिल्वर्स, जसे गोल्ड वॉल्ट्स आपल्याला माहिती होते, त्या प्रकारे सिल्वर वॉल्ट्स पण आहेत लंडनमध्ये. शांघाय इन्व्हेंटरीज आर डाऊन 10 years, म्हणजे अवेलेबिलिटी पण कमी झाली ॲट करंट डिमांड. सम regions of 30-45 days of usable silver. Okay, this is why physical premium are exploding in Shanghai. Okay, so basically supply is lower. That's why demand is higher. Okay. And one thing, Robert Kiyosaki क्या बोल रहा है? Do you know Robert Kiyosaki? The Rich Dad Poor Dad जे बुक आहे ना, त्याचा ऑथर. Yeah. Silver bubble about to burst. I love silver. About body silver bubble about to burst. FOMO, fear of missing. Crashes. वेट कर. तर आपण सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही? 1 minute. Let me tell you. Silver price. So आज आपण बघितलं reasons behind silver price rising is first is declining supply. Declining production. Okay, declining production कमी होते सिल्वरचा. फर्स्ट रिझन आहे डिक्लाइनिंग प्रोडक्शन, बिकॉज एजिंग ऑफ मायनिंग्स, क्लोजर ऑफ मायनिंग्स. ज्या माइन्स आहेत ज्यामधून बेसिकली सिल्वर इज अ बाय प्रोडक्ट ऑफ कॉपर, लीड अँड झिंक. तर ह्या ज्या माइन्स आहेत त्या एज्ड आहेत, म्हणजे जुन्या झाल्या जातात आणि त्या क्लोज होत आहेत.
बहुतेक माइन्स क्लोज झालेले आहेत, त्यामुळे प्रोडक्शन सिल्वरचं थांबलंय. ओके, दिस इज द फर्स्ट रिझन. सेकंड रिझन इज that's why the rule that's why as the basic rule काय सप्लाय कमी झाला. supply decreased and that's why demand increased. Yeah, प्रोडक्शन कमी झालं त्यामुळे सप्लाय कमी झाला त्यामुळे डिमांड इन्क्रीज झालाय. थर्ड रिझन जे फिजिकल स्टोरेजेस आहेत, फिजिकल storages like inventories around globe and vaults and are at their lowest storage. तर जे फिजिकल स्टोरेजेस झाले जे म्हणजे ज्यांनी स्टोअर करून ठेवलेले आहेत इन्व्हेंटरीज अँड सिल्वर वॉल्स वगैरे जे लंडन मध्ये आहेत त्यांच्याकडे पण लोएस्ट आता स्टोरेज आहे. म्हणजे लोएस्ट स्टोरेज म्हणजे त्यांच्याकडे पण सप्लाय करायला जास्त नाहीच आहे सिल्वर. ओके, थर्ड इज दिस अँड फोर्थ एंड माझे नंबर विसरून जा, मेरे नंबर को भूल जा भाई, ये 1 2 3 मैं कैसे डाल रहा हूँ, मैं जस्ट बेसिकली बता रहा हूँ. फोर्थ मेजर एक्चुअली दिस वॉज द ह्याने ट्रिगर केलं ऍक्च्युली. दिस इज द फोर्थ पॉइंट विच आय एम गोना से. 1 minute. So the fourth point is actually the major point which triggered the silver rising. What is it? China's upcoming implementations on silver exports. China's upcoming implementations on silver exports from 1st Jan. That will directly affect on silver supply shortage around the globe. Yeah, this is the major point. मला वाटतं हे जे चायनाची गोष्ट आहे ते नेक्स्ट इयर फुल राहणार आहे ह्या. अँड फिफ्थ increasing demand in the fifth point, major demand in EVs. Like they say they need silver is going to replace the lithium battery, but I don't think so. But right now consider the point: EVs, solar panel and what else? Yeah, AI technologies. AI टेक्नॉलॉजी मध्ये एआयचा कसा यूज होतोय ऍक्च्युली चिपसेट्स वगैरे ह्यामध्ये, तर कारण ते थर्मल कंडक्टर आहे. आज आपला टॉपिक झाला की सिल्वर इज अ हायेस्ट थर्मल कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Thermal conductivity make it essential. Look, silver is extensively used in AI technology and is considered a critical material for physical infrastructure powering the AI revolution. Its superior electrical and thermal conductivity make it an essential. मी गलत चुकीचं बोलत होतो. Superior electrical conductivity and thermal conductivity. Silver is extensively used in AI technologies
and is considered a critical material for the physical infrastructure powering the AI revolution. Its superior electrical and thermal conductivity make it an essential and often irreplaceable component in high performance computing systems and related technologies. Okay, जर AI टेक्नॉलॉजीज मध्ये लाईक चिपसेट्स अँड ऑल मध्ये सिल्वरची गरज असेल म्हणजे हायर इलेक्ट्रिसिटीची गरज असेल थर्मल कंडक्टिव्हिटीची गरज असेल तर ऑफकोर्स सिल्वर इज द बेस्ट प्रोडक्ट फॉर दॅट बिकॉज silver is the highest conductor of electricity as we seen before. Okay, and thermal conductivity पण silver is highest आहे. Yes, that's why मग of course silver is needed. Role of silver in AI infrastructure. Silver is vital to numerous hardware components and supporting systems in the AI ecosystem. Yeah, high performance electronics. Silver is found in virtually every electronic device that powers AI. Yeah, from supercomputers to consumer devices. Circuit boards and semiconductors, silver-based inks and foams are applied to print circuit boards. Yeah, आपण ते बघितलं सर्किट खूप सारे silver असतो यूज. It's used in semiconductor data centers and servers. AI workloads demands immense processing power. Yes. आता आपण की इमेन्स पॉवर पाहिजे जास्त पॉवर पाहिजे इलेक्ट्रिसिटी असो ना थर्मल असो तर डेटा सर्व्हर्स AI वर्कलोड्स डिमांड इमेन्स प्रोसेसिंग पॉवर इमेन्स पाहिजे म्हणजे हायेस्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी पाहिजे सो त्यासाठी सिल्वर ऑफकोर्स युजेबल आहे प्रोसेसिंग पॉवर अँड जनरल सिग्निफिकंट हीट silver is used in power delivery systems, high voltage switchgear, and heat management systems like thermal interface modules. Yeah. Connectivity and 5G, the rapid data transmission needed for AI and machine learning relies on silver-based components. Okay. AI enable end-use devices. Silver is used in various AI-driven applications, including sensors in autonomous vehicles. मेडिकल इक्विपमेंट मध्ये पण सिल्वर मोस्टली यूज केलं जातं अँड वेअरेबल हेल्थ मॉनिटरिंग डिव्हायसेस सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ बोथ इलेक्ट्रिसिटी अँड आपण मगाशीच बोललो सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ बोथ इलेक्ट्रिसिटी अँड हीट अमंग ऑल मेटल मग जिथे इलेक्ट्रिसिटी आणि हीट ही मोठ्या प्रमाणात लागते इलेक्ट्रिसिटी आणि तिथे सिल्वरचा यूज केला जाणार दिस मेक्स इट indispensable for applications where maximum performance साठी of course is AI मध्ये maximum performance लागतो energy efficient minimal specified yes silver that's why silver is highly in demand mostly because of AI technologies mostly because and medical equipments medical that's it. समजा medical equipments. These are the 5 reasons we know by now. Importance, superconductivity, electronic, green energy, air. Reflectivity, the most reflective metal used in mirrors, telescope, microscope. Okay, that's it. Why silver is one of the most important elements on Earth? Why? Silver is the world's most reflective metal. Okay, 95% reflects the visible light spectrum, which makes it the most reflective metal known to man. Its reflective properties are used for objects like mirrors, telescopes, microscopes, and solar panels. Okay. Silver has the highest thermal conductivity of any element. Yes, जसं आपण आता बोललो थर्मल म्हणजे हीट वगैरे कंडक्ट करणं सिल्वर जास्त हीट कंडक्ट करतो ओके out of all elements silver is one of the first 5 known metals to discover. Silver artifacts have been found dating as far ठीक है stretching the limits thin as paper yet unbreakable म्हणजे ही एक क्वालिटी आहे सिल्वरची आपल्याला माहितीच नव्हती अजूनपर्यंत की स्ट्रेचिंग म्हणजे आपण एकदम पेपरासारखं पातळ बनवू शकतो सिल्वरला पण तो फाटणार नाही असं तरी फाटणार नाही सिल्वर इज मोर दॅन जस्ट अ मनी the truth is nearly 50% annual silver supply is used in industrial applications and manufacturing मध्ये 50% of annual silver supply यूज केला जातो म्हणजे वर्षाला जेवढं सिल्वर प्रोड्यूस होतं
त्यातला 50% फक्त इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्येच यूज केलं जातं. त्यामुळे डिमांड जास्त वाढलाय आता. या एआय साठी तर खूपच जास्त. सध्या तर एआय डिमांड मध्ये म्हणजे एआय डिमांड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द सिल्वर्स डिमांड. You may not see it, but silver is virtually every single one of silver. आपल्याला वाटतं की सिल्वर गोल्डच्या नंतर म्हणजे आपल्याला वाटायचं की मोस्टली लोकांना म्हणजे बेसिक कॉमन लोकांना एवढंच माहिती आहे की सोना ज्वेलरी म्हणजे सोना पहिला येतो आणि सेकंड सिल्वर येतो, चांदी येतं ज्वेलरीसाठी फक्त. पण नाही, सिल्वरचा डिमांड ह्या गोष्टीमध्ये खूप आहे. या सिल्वरचा खूप वापर आहे. Known for its unparalleled electricity conductivity. Yeah. Okay, that's it. एवढं इनफ आहे. Cool guys. तर सिल्वर प्राइस रायझिंग मागचे कारण आपल्याला कळालेले आहे. चायना 1 जानेवारी पासून एक्सपोर्ट इम्प्लिमेंटेशन, एक्सपोर्ट्स वर रूल इम्प्लिमेंट करणार आहे, ज्याने सप्लाय कमी होणार. चायना एक्सपोर्ट कमी करणार, ग्लोबल सप्लाय कमी होणार आणि डिमांड वाढले. टेक्नॉलॉजीज मध्ये वगैरे, सोलर पॅनल्स मध्ये, ईव्हीज मध्ये सिल्वरची डिमांड वाढलेली आहे आणि सिल्वरचं प्रोडक्शनही कमी झालेलं आहे ग्लोबली. माइन्स बंद होत आहेत. मग त्या माइन्स रिपेअर होईपर्यंत, नवीन बनेपर्यंत सिल्वरचं प्रोडक्शन खूप लोएस्ट असणार आहे. ठीक आहे. काय बोलू. आपण इन्व्हेस्ट करायचं की नाही सिल्वर मध्ये, मेजर थिंग ते होती. आपण इन्व्हेस्ट करायची की नाही, आता करू शकतो की नाही आता. तर ऍज अ ट्रेडर मला तरी नाही वाटत आता करावं इन्व्हेस्ट. आय डोंट थिंक सो वी शुड इन्व्हेस्ट, बिकॉज ऍज अ ट्रेडर हे जे बूम आलाय ना, तो करेक्ट तर होणार. करेक्ट होण्यामध्ये थोडा खालती येऊन पुन्हा वरती जाईल. पण आता इन्व्हेस्ट करण्याचं काही मतलब नाही. आणि 1 जानेवारी पासून आता थोडं लॉजिकली बघायला गेलं तर चायना हे 1 जानेवारी, बाकीचा जो डिमांड सप्लाय तो काही दिवसापूर्वीच होता, काही वर्षांपूर्वी चालू झालेला डिमांड सिल्वरचा. ओके. आणि माइन्स ज्या एजिंग होते वगैरे, तो मेजर पॉईंट आहे. पण थर्ड पॉईंट जो चायनाचा आहे, जो 1 जानेवारी पासून इम्प्लिमेंटेशन करणारे वगैरे, एक्सपोर्ट वगैरे, हे तर लोकांना आधीच माहिती असेल. असं नाही की 1 जानेवारी जवळ 2 दिवस बाकी आहेत आणि आता माहित पडलं, असं तर नाही. काही दिवसापूर्वीच माहित पडलं. म्हणून तर आता 1 तारखेनंतर मे बी खूप क्वचित लोक बाय करतील. तो मे बी तेव्हा सेलिंग स्टार्ट होईल. लॉजिकली तेव्हा सेलिंग स्टार्ट होईल. का? कारण डिमांड वाढेल. तर ज्यांनी स्टोअर केलेत ह्या एवढ्या एरियामध्ये, ही जी प्राइस इथून वाढलेली आहे, प्राइस जी राईज झाली म्हणजे ऑफकोर्स खरेदी खूप केलेली आहे लोकांनी म्हणजे मोठमोठ्या इन्व्हेंटरीज असतील, नाहीतर जसे आपल्या काय बोलतात, अनेक देशांनी स्टोअर केले असतील. जसे आपले स्टॉक मार्केटमध्ये FIDs असतात, तसे काहीतरी असतील ह्या मेटल्स मध्ये पण. त्या लोकांनी जे स्टोअर केली, ती जी बाईंग त्यांच्यामुळे वाढलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे पुढे सप्लाय कमी होणार, तर आपण आधीच बाय करून ठेवूया. मग ही त्यांनी बाईंग केलेली आहे, त्यामुळे प्राइस खूप वाढलेली आहे. समजलं. आणि पुढे आता सप्लाय कमी होणार आहे 1 तारखेपासून. त्यांना माहिती आहे की सप्लाय कमी होईल, मग त्यावेळी ती लोक इथे सेल करायला स्टार्ट करतील. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी स्टोअर आहे, स्टोरेज झालेला असेल, या रेंजमध्ये स्टोअर केलेला आहे. मग आता सेल करायला झालं होती, तर तो खालती येणारच ना. ऑफकोर्स करेक्ट तर होणार ह्या झोन मध्ये. तर ऍज अ ट्रेडर बघायला गेलं तर आता हा जर चार्ट बघितला आपण, एक लाईन लावतो, हॉरिझॉन्टल लाईन. ओय लुक. हा झोन दिसतोय. आता इथे बघा, हे कधीच आहे, 2016 पासूनच बघितलं. ह्या रेंज मध्ये सिल्वर खेळला, इथे टच झाला, हा रेजिस्टन्स बनला, इथे टच झाला, पुन्हा रेजिस्टन्स बनला, मग हा रेजिस्टन्स ब्रेक केला. ठीक आहे.
हा रेजिस्टन्स ब्रेक केला, झपकून इथे वाढला. ठीक आहे. मग या झोन मध्ये खेळला 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 खेळला, पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता तो आता इथे सपोर्ट बनला. ठीक आहे. सपोर्ट बनला, पुन्हा इथून वरती आला, पुन्हा इथे खेळला खेळला खेळला, मग इथे नवीन रेजिस्टन्स, इथे वरती इथे नवीन रेजिस्टन्स बनला. ओके. हा नवीन रेजिस्टन्स बनला. ओके. या झोन मध्ये खेळला खेळला पुन्हा, मग इथून हा ब्रेक जो झाला तो कधी एप्रिल 24 मध्ये इथे जो ब्रेक झाला तो इथून ब्रेक झाला, ब्रेकआउट दिला, मग वरती वाढला. मग हा जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट बनला सिल्वरचा. ठीक आहे. तो आता सपोर्ट बनला, इथे एकदा सपोर्ट घेतला, इथून पुन्हा वाढला. इथे एक रेजिस्टन्स बनला. ठीक आहे. हा एक रेजिस्टन्स बनला, हा रेजिस्टन्स ब्रेक केला. ओके. आता येऊया आत्ताच्या लाईफ मध्ये, आत्ताच्या वेळेमध्ये. हा रेजिस्टन्स कधी ब्रेक केलाय? 25 जूनला हा रेजिस्टन्स ब्रेक केला सिल्वरने. हे डेची कॅन्डल त्यामुळे एवढा बारीक दिसतंय. ओके. हा ब्रेक केला. ठीक आहे. तर युजली हा ब्रेक केला इथे. नेक्स्ट सपोर्ट त्याने इकडे बनवलाय, इकडे नाही बनवला. आपण पार्टचे कॅल्क्युलेटर दिले तर इथे सपोर्ट बनवला पाहिजे होता, पण त्याने इथे नाही बनवला, इथे बनवला इथे एक रेजिस्टन्स पुन्हा एकदा बघायला गेलं, इथून ब्रेक झाला. ये ना, हा इथे एक सपोर्ट बनलाय आणि इथे हा रेजिस्टन्स बनलाय. ओके. ऍज अ ट्रेडर म्हणतोय मी, या अशा प्रकारे चार्ट बनवलेला. या झोन मध्ये गेला, इथून जो ब्रेक झाला, इथून ब्रेकआउट झाला 25 ऑगस्टला, तो डायरेक्ट गेला तो 168 1,68,000 पर केजी ला गेला. कुठून? 1,17,000 वरून, म्हणजे ऑलमोस्ट 50% इथे वाढले. मग इथे आला, इथे एक सपोर्ट बनवलाय आता त्याने, इथे एक सपोर्ट बनवलाय आणि हा एक रेजिस्टन्स होता. आता एक रेजिस्टन्स, इथे एक सपोर्ट आहे हा. ठीक आहे. तर बेसिकली जो हा मागचा बिहेवियर आहे, हा इकडचा बिहेवियर आहे सिल्वरचा, हा जो बिहेवियर आहे आपण नोटीस केला, हा बिहेवियर हा तो पुन्हा फॉलो करणारच, हा पुन्हा फॉलो केलाच जाणार इकडे. समजलं? तर मग त्यानुसार जरा आपण क्लिअर करूया. एक इचडी वाटते, हे मेजर सपोर्ट्स आहेत. हा मेजर सपोर्ट आहे आणि हा एक मेजर सपोर्ट आहे. अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस बिहेवियर ऑफ सिल्वर, आय गेस हा करेक्ट 1,70,000 पर केजी किंवा 1,40,000 किंवा एक सर्वात मेजर सपोर्ट आहे हा सर्वात मेजर सपोर्ट आहे. 1,00,000 सर्वात मेजर सपोर्ट आहे. वीकली कॅन्डल मध्ये बघूया. येस, राईट हिअर इज द मेजर सपोर्ट 1,00,000. किंवा माझ्या मते, मी नाही बोलत, इट इज जस्ट एज्युकेशनल पर्पज. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय नाही करायचंय तुमची मर्जी आहे. बघा, हे मेटल जे आहेत ना, गोल्ड सिल्वर, हे ऑलवेज अपट्रेंडलाच असणार आहेत. जर तुम्हाला काय बोलतात ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल 10 वर्षासाठी, 50 वर्षासाठी किंवा लाईफ टाईमसाठी, तर बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर बघायचंच नसेल वगैरे, तुम्हाला असं करायचं की आता घ्यायचं आणि 1 वर्षात विकायचंय, 2 वर्षात विकायचंय, तर थोडासा प्रॉब्लेम आहे. कारण की हा पुढच्या वर्षी तर हा या झोनमध्येच खेळणार. आणि मेजर सपोर्ट माझ्यासाठी मला वाटतं 1,40,000 तर तो येणारच पर केजी, 1,40,000 तर तो येणारच. मग 1,70,000 किंवा 1,00,000 हा जो 3चा आहे ना, हा जो मेजर बँड म्हणणार आहे दादा. 1,70,000 ते 1,00,000 हा मेजर बँड असणार आहे. आणि 1,40,000 तर गॅरंटेड येईल, अकॉर्डिंग टू मी, आपापली चॉईस. येस, तर ते आहे. पण हा शॉर्ट टर्म साठी आय डोंट थिंक सो बेटर टाइम आहे इन्व्हेस्टमेंटचा, गोल्ड मध्ये पण आणि सिल्वर मध्ये पण. नाही आणि सिल्वर मध्ये पण नाही. शॉर्ट टर्म साठी मला बेटर नाही. पण तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, आणि आहेत तुमच्याकडे पैसे आता,
लोन बिन काढायची जरूरत नाही. आहेत पैसे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची तर बिंदास करा, कारण इव्हेंच्युअली हे वरतीच जाणार आहे. फक्त सिल्वरचा एक बिहेवियर आहे की तो बूम देतो आणि त्या झोन मध्ये ना मग खूप वेळ खेळत बसतो, खूप वेळ साईडवेज खूप वेळ साईडवेज राहतो. असं सीन आहे सिल्वरचा. लॉंग टाइम तो वाढत नाही, एकदाच वाढतो मग परत गप्पा बसतो. मग आता हा जो वाढलाय ना, तो जेव्हा खालती येईल ना प्रिव्हियस बिहेवियर नुसार, तो ह्या झोन मध्येच खेळत राहणार आहे. आता याच्या पुढे मला तरी वाटत नाही की जास्त वाढणार आहे. या झोन मध्ये खेळत राहणार, खालती येणं वरती येणं असं होणार आहे. म्हणून मला वाटतं थांबा. जर बेटर स्वस्तात पाहिजे असेल तर 1,40,000 ला आला ना की डोळे झाकून इन्व्हेस्ट करा. मग तो 1,00,000 ला गेला तरी चालतं, तो वरती येणारच आहे. 1,40,000 हा बेस्ट पॉइंट वाटतो मला बाय करायचा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू मी. ऑन एव्हरीथिंग तुमच्यावर आहे. चला ठीक आहे, सिल्वरचा टॉपिक संपला. या आता आपण ट्रेडिंग वगैरे करूया. लेट्स सी व्हॉट हॅपनिंग इन निफ्टी आज कुठे आहे. निफ्टीचा पॅटर्न जो आपण त्या दिवशी बनवलेला, हा झोन ब्रेक वरती करेल की खालती करेल. खालती गेला असं आपण बघू शकता. ठीक आहे, हा इथून या झोन मधून ब्रेकडाऊन दिला खालती आणि पुन्हा इकडे रिटेस्ट घेतला. पुन्हा इथे टच झाला, काय बोलतात रेजिस्टन्सला, रेजिस्टन्स बनवला, त्याला रिस्पेक्ट दिली आणि पुन्हा खालती आला. आता निफ्टी हे 5 मिनिटची कॅन्डल होती. आज हा असाच राहणार आहे. आज निफ्टी याच झोनवर राहणार आहे. सो उद्या पण मे बी डाऊनच असेल, साईडवेज असू शकतोय किंवा डाऊनच. बरोबर, काही चान्स तर नाही वाटत. इथून आता ज्या पॉइंटला तिथून मला जास्त व्हॉलेटिलिटी तर वाटत नाही. या झोन मध्ये खेळत राहील. सपोर्ट इकडे आहे. This is the next support. This is the next support. Yo, this is the next support. झोप आली मला आता. आज ट्रेडिंग करायची का? आज ट्रेडिंगला चान्स भेटतोय का? हा सपोर्ट आहे. या झोन मध्ये येईल. साइडवेज राहील आता मार्केट. फॉल झालाय, थोडा साइडवेज राहील. बघूया मिळाला तर. ट्रेडिंग का पाहिजे, चान्स मिळाला तर बघायचं, नाही तर थांबायचं. बघत बसावं लागतं कधी भेटतोय. हा जो प्रीमियम आहे, अरे 1 मिनिटचा आहे. पीचा होता यार आज कॉल. पी घेतला पाहिजे होता. आपण बघितलंच नाही ना, आपण बघितलंच. मार्केटमध्ये लेट उतरलो. हा ठीक आहे, चालतंय. वाव, नाईस ना. This is so pretty. This one. Yay. See. टाइडवाला जास्त पॉवरफुल वाटतं लेट पेक्षा. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री गुरु दत्त शिवाची वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.
ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कृष्णाशाय गोविंदाय नमः. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. राधे राधे. मेरी दुनिया है तेरे. ऐकतो आता ते गाणं आता लावतोच, त्याशिवाय काय जमणार नाही आपल्याला. तुझ में काही असं आहे ते. It's struggling to go up. It's coming down. It's coming down. 15 मिनिटच्या कॅन्डल मध्ये थोडा आय गेस इट विल reach this support. We'll wait for the better confirmation. We'll wait for the better confirmation, yo. We'll wait for the better confirmation. तोपर्यंत असंच राहू द्या. I'll skip the bitch का part. Yo guys. What's up guys? Ooh. Yo. ट्रेडिंग मध्ये चांगले मूव मिळत नाहीये, सो आय एम डुईंग एडिटिंग राईट नाव ऑफ माय रील, इंस्टाग्राम रील, अँड आफ्टर दॅट आय विल डू दिस ब्लॉग एडिटिंग. सो टू नॉट रिअली व्हेरी गुड मूव्स. सो टाइमपास करण्यापेक्षा एडिटिंग करतो, नुसतं चालू ठेवण्यापेक्षा एडिटिंग करतो आणि मग अपलोड करतो. रील स्क्रिप्टेड अँड डिरेक्टेड बाय मी. कॅमेरा हॅज नो गुड क्वालिटी. I'm ending this vlog right now here. Yeah. Let's see you in the next vlog.